यारे नाथ प्रेमानंदे यारे नाथ प्रेमानंदे यारे नाथ प्रेमानंदे
Wow, wow.
यारे नाचू प्रेमानंदे राम नामाचिया छंदे म्हणा श्रीराम जय राम भव सिंधू तारक नाम नाम स्मरता हे आवडी काळ जाईल देशोधडी म्हणा श्रीराम जय राम भव सिंधू तारक नाम आवडीने नाम भोका म्हणे जनार्दन एका म्हणा श्रीराम जय राम भव सिंधू तारक नाम विठ्ठल रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं पुण्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि स्वये भानुदो भानुआराध्येला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरिभक्तीला गोनितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंगा करू प्रथम सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो न्याता पंढरीच्या देवराया दंडवत तुझे
नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे म्हणा श्रीराम जय राम भव सिंधू तारक नाम वस्तू प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र भारज बुद्रुक आणि या क्षेत्रावर प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे सुरू असलेला हा 8वा अखंड हरिनामचा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचं आणि सदेह वैकुंठ गमन आणि या असणाऱ्या सोहळ्याचं हे 375 वर्ष. तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनाला गेले 375 वर्ष झाली. या अगोदर 375 वर्ष होण्याच्या अगोदर अशी घटना या भूतलावर घडलेली नव्हती. 375 वर्षातही घडली नाही आणि पुढेही ती घडणार नाही. मग असा अलौकिक योग 375 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतः घडवून आणला होता. कारण का तुकोबाराला एक माहित होतं की मी आलोय कुठून आणि मला जायचंय कुठून. त्यांना हे माहित होतं की मी आलोय कुठून. त्यांनी उत्तर दिले एका अभंगामध्ये. ते म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साज भावे वर्ताय. आणि मग सांगितलं इथं माझं काम काय. म्हणले झाडू संतांचे मार्ग आडराणी पडले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. हे तुकोबारायांचं अवतार कार्य आणि 375 वर्षापूर्वी फाल्गुन मध्ये द्वितीयेला स्वतः त्यांनी काय केलं संपूर्ण टाकलं. म्हणून तुकोबाराच्या असणाऱ्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुकोबाराचा पुरुषार्थ काय रामेश्वर भट्टांनी वर्णन केला. धन्य तुकोबा समर्थ तुकोबा प्रयाण काळे देवा विमान पाठविले कधीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. आणि मानव देहा घेऊन निषेधामा गेले. आतापर्यंत ही घटनाच घडली नाही. कारण आपल्याकडे काय करतात माणूस गेला असं म्हणलं माणूस तर दिसतो गेला कसा. त्याच्यामध्ये असणारा जो अंतरात्मा आहे प्रभू रामचंद्र ज्याच्या हृदयामध्ये विराजमान आहे त्याच्यातला तो राम निघून गेला. उरला काय खाली फक्त प्रेत उरलं. प्रेत देह रूपात. तुकोबारायचं राहिलंच नाही खाली काही. मग कसं समजायचं कुठं गेले. तुकोबारायाच्या जीवनामध्ये घडलेली अलौकिक घटना आहे. म्हणून या वर्षीचं वर्ष आणि आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद वाटतो की आपण सगळेजणांचे साक्षीदार आहोत. आपण भाग्यवान आहोत खरं म्हणून सदैव वैकुंठ गमन तुकोबारायांनी केलं. पण ते कशामुळं तुकोबाराय अजून वैशिष्ट्यपूर्ण आहेत तर तुकोबारायांनी गाथा दिला गाथा. म्हणून या वर्षी पासून म्हणजे तुकाराम बीजेपासून तर पुढच्या वर्षीपर्यंत पुन्हा 2026 ला जी तुकाराम बीज येईल तोपर्यंत किमान एकदा तरी तुकोबारायच्या गाथाचं पारायण व्हावं. कारण का विचार ना का तुम्ही विचारलं म्हणजे मला बोलता येईल का. तर 4 वेद तुम्हाला माहिती आहेत का कुठले नाही माहिती. 4 वेदांची नावं माहिती आहेत का माहिती आहेत. पण त्याच्यामध्ये काय लिहिलंय वाचता येतं का नाही वाचता येत.
त्याची संथा द्यायला कोणी शिल्लक आहे का? कोणी नाही. मग याचं पारण आपल्याला करता येणार नाही, हे वेद आपल्याला माहित नाही, याच्यामध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला समजणार नाही. पण तुकोबारायचा जर गाथा वाचला तर त्याच्यामध्ये चारही वेदाचं पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. विठ्ठल हेच तुकोबाराय ज्यावेळेस अवतरित झाले, कुणाच्या रूपात आले? ते प्रत्यक्ष रामाच्या रूपात खाली तुकाराम अवतरले. आणि माघ शुद्ध पंचमीचा दिवस, माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी तुकोबारायांचा जन्मदिवस आहे, बर्थडे आहे तुकोबारायाचा, बर्थडे. माघ शुद्ध पंचमीला काय काय घटना घडली? तर सगळ्यात पहिली 5,500 वर्षापूर्वी घटना घडली. आणि ती म्हणजे काय? तर माघ शुद्ध पंचमीला भगवान गोपाल कृष्णानं आणि कौंडिण्यपुरातून त्यांची असणारी पत्नी रुक्मिणीला हरण केलं आणि द्वारकेत जाऊन तिच्याशी लग्न केलं. ही पहिली घटना माघ शुद्ध पंचमीला घडली. दुसरी घटना काय घडली? दुसरी घटना अशी घडली की संत श्रेष्ठ ज्ञानोबा आणि आपल्या भावंडासोबत ज्यावेळेस पैठणला आणि शुद्धीपत्र मागायला आले आणि त्यावेळेस ज्यावेळेस ब्राह्मणांनी त्यांची परीक्षा घेतली आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावले, रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावलेला दिवस ती तिथी म्हणजे माघ शुद्ध पंचमी. आणि त्याच्यानंतर जवळपास 450 वर्षानंतर अशी घटना घडली की संत श्रेष्ठ तुकोबाराय आणि माघ शुद्ध पंचमीला जन्माला आले. विठ्ठल म्हणून जी ताकद प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये आहे त्याहीपेक्षा जास्त ताकद आमच्या तुकोबारायच्या जीवनामध्ये. म्हणून सगळ्या संतांनी तुकोबारायकडे बघितलंय, सगळे संत तुकोबारायकडे पाहतात. तुकोबाराय कुठे जाऊन पोहोचले? म्हणले तुका झाला से कळस भजन करा सावकाश. बहिणाबाईचा अभंग, बहिणाबाई म्हणते ज्ञानदेवे रचिला पाया उभारी रे देवालया नामातयाचा किनीतर जेणे केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि शेवटी म्हणले तुका झाला से कळस भजन करा सावकाश. आता या असणाऱ्या 4 चरणाच्या अभंगामध्ये बहिणाबाईनं तुम्हाला काहीही करायचं शिल्लक ठेवलं नाही असं सांगितले. मग तुम्हाला काय करायचंय? तर फक्त भजन करायचंय. म्हणून ज्ञानोबारायापासून तर निळोबारायापर्यंत निळोबारायांचीच असणारी संत श्रेष्ठ बहिणाबाई ही कोण आहे? निळोबारायांची तुकाराम महाराजांची कोण आहे? तर शिष्य आहे बहिणाबाई तुकोबारायांची. आणि ही बहिणाबाई सांगते की संतांनी जे सांगितले, मग तिनं बाकी सगळ्या संतांचं निरीक्षण केलं, परीक्षण केलं, चिकित्सा केली, मीमांसा केली, सगळ्यांच्या ग्रंथांचं वाचन केलं. सगळा असणारा गाथा नाथांचा असेल, ज्ञानोबारायांचा असेल, तुकोबारायांचा असेल, निळोबारायांचा असेल, हा सगळा गाथा तिने आत्मसात केला. नुसता आत्मसात नाही केला तर बहिणाबाईनं जीवनात उतरवला. आणि जीवनात उतरवलं तिच्या एकच लक्षात आलं की सगळ्या संतांनी काय केलं? सगळ्यांना गोळा केलं, सगळ्यांना एकत्र केलं. आणि काय म्हटले कोण कोण संत? तर त्यापैकी तिने चोखोबारायचं प्रमाण घेतलं. आणि चोखोबाराय काय म्हणले? घटना
चोखोबरा म्हणतात खटनट यारे शुद्ध होली जा रे. शुद्ध व्हा हे सांगतो कोण? कोणाला अधिकार आहे शुद्ध होण्याचा, शुद्ध व्हा म्हणून सांगण्याचा? जो स्वतः शुद्ध आहे. पण तो चोखोबराचा जन्म एका अशुद्ध अस्पृश्य कुळात जन्माला आलेला. मग अस्पृश्य कुळात आलेले जन्माला आले चोखोबराया आणि सगळ्यांना शुद्ध होऊन जा कसं काय म्हणतात? ज्ञानोबरायांनी चोखोबरायाकडे जेव्हा बघितलं तेव्हा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत ओवी लिहिली चोखोबरायांसाठी. ऐसे जयाचे चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. हे जे चरचर वाजतात तसं नाही वाजत. जयाने दिथली उपाधी वैराग्यासी. मग चोख या शब्दाचा अर्थ आहे पवित्र. चोख या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध. मग शुद्ध कोण आहे? मग देह शुद्ध आहे का? जर देह शुद्ध बघितलं तर देह शुद्ध नाही. देह पवित्र आहे का? म्हणले नाही, अपवित्र आहे. पण अपवित्र देह सुद्धा, अशुद्ध देह सुद्धा आपल्याला पवित्र करता येतो. महाराज म्हणले पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह. आणि नुसता देह पवित्र होत नाही, वाणी पुण्यवंत. आता वाणी काय भानगड? कशाला म्हणायचं वाणी? आवाज वाणीतून बाहेर पडतो, पण आवाज निघतो कुठून? तर परेतून निघतो. परेतून आपली जी नाभी आहे ज्याला बेंबी म्हणतो आपण, आवाज खराब तिथून येतो, पण बाहेर कुठून पडतो? म्हणले वाणीतून बाहेर पडतो. म्हणून याला म्हटलेले परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी. वैखरीतून आवाज बाहेर येतो. मग ही वैखरी जिथून आवाज बाहेर येतो तिथं शुद्धता असली पाहिजे. मग तिथं शुद्धता येण्यासाठी काय केलं पाहिजे? जिथून आवाज बाहेर येतो, ज्याला जीभ नाही ना त्याला बोलता येत नाही. आणि काही काही जण असे त्यांना जीभ आहे पण ती बोलत नाही. आणि असे जीभ असून जे बोलत नाही ते सगळेच जनावर आहेत. विठ्ठल. आता याचं उदाहरण तुम्हाला घ्यायचं का? की ज्याला जीभ आहे पण ते बोलत नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. तुम्ही बघायची का गंमत? म्हणा विठ्ठल विठ्ठल. ज्यांनी त्यांनी आपलं बघून घ्यायचं. मी तुम्हाला जनावर म्हणणार नाही, पण जे म्हणत नाही बघा. आता गाय पवित्र आहे, आपण तिचं पाठीमागून पुढून सगळीकडून दर्शवतो. तिच्या खुरांना काय करतो आपण? ओवाळतो सुद्धा, तिच्या हळदी कुंकू लावतो, तिचे पाय पण धुतो. पण तिला राम म्हणता येतं का? नाही म्हणता येत राम. कारण का? तिच्या वाणीमध्ये ती शुद्धता नाही. मग तुमची वाणी जरी अपवित्र असेल पण शुद्ध जर करायची असेल तर तुम्हाला म्हटलं पाहिजे. महाराज म्हणले माझे स्वरूपी ज्याचे चित्त. नाथांच्या भागवतातली ओवी. नाथ महाराज म्हणतात माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त त्यासीच बोलिजे मद्भक्त संत सज्जन तो जाणावा. मग चोखोबरायाकडे जर बारकाईने बघितलं तर चोखोबराय काय करत होते? कुठलाच अधिकार नव्हता चोखोबराला. कशाचाच अधिकार नव्हता. अधिकार नव्हता तर करणार काय? त्यांना एक अधिकार होता. कुठला? भगवंताच्या नामस्मरणाचा. आणि भगवंताच्या नामस्मरणाचा अधिकार सगळ्यांना आहे. सकळा
म्हटलंय सकळासी येथे आहे अधिकार. कोणाकोणाला अधिकार आहे? अहो लहानाला अधिकार आहे, मोठ्याला अधिकार आहे, श्रीमंताला अधिकार आहे, गरीबाला अधिकार आहे, ज्याचं लग्न झालंय त्याला अधिकार आहे, आणि ज्याचं लग्न होऊन मोडलंय त्यालाही अधिकार आहे. त्याने असं म्हणत नाही माझं लग्न झालंय मोडलं तर मी कसं काय, त्याला अधिकार आहे. सगळ्यांना अधिकार आहे भगवंताच्या नामस्मरणात. या रे लहान सांगायचंय. महाराजांनी काय केलं, मेरे मुंह की बात छीन. आणि गायनाचार्यांनी टाळकऱ्यांनी जर कीर्तनकाराच्या सोबत चाललं तर कीर्तनकाराचं काम फार हलकं होतं. आणि मला व्यक्तिगत असा मला आवडतं की जर गाणारी माणसं उत्तम असतील आणि आपण बोलल्यानंतर त्यांनी जर प्रमाण उचललं तर मी थांबत असतो. त्याचे दोन फायदे, एक म्हणजे त्यांनाही सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो, आणि दुसरं मला आराम मिळतो जरा. विठ्ठल म्हणून महाराज म्हणले या रे. आता इथं काय केलंय, बोलवत आहेत सगळ्यांना या रे. लहान थोर. लहान थोर या शब्दाचा अर्थ वयानं लहान असतील ते, वयानं मोठे असतील ते. लहान म्हणजे गरीब असतील परिस्थितीने, आणि परिस्थितीने श्रीमंत असतील तरी लहान थोर. याती म्हणजे इथं जातीचा विचार नाही. मी अमक्या जातीचा आहे मी कसा जाऊ, मी तमक्या जातीचा आहे मी कसं जाऊ, मी मोठ्या जातीचा आहे कसं काय जाऊ. हा सगळे या. याती भलती नारी नर. अहो नारी नर काय म्हणजे, नारी म्हणजे स्त्रिया आणि नर म्हणजे पुरुष, आहे की नाही. पुरुषालाही अधिकार आहे, स्त्रीला अधिकार आहे. अहो वानराला अधिकार आहे तर नराला का नसावा, आहे की नाही. नाथ महाराज ज्यावेळेस हनुमंतरायाकडे बघतात आणि नाथ महाराज भागवतामध्ये हनुमंतरायाचं वर्णन करताना एक ओवी लिहितात. नाथ महाराज म्हणतात हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राचं अजन्म नाव घेतलं, आजही ते आहेत. हनुमंतराय चिरंजीव आहेत. तुकोबारायांनी सुद्धा हनुमंतरायाकडे जेव्हा बघितलं ना, हनुमंतरायाचा अधिकार पाहिला, तुकोबारा हनुमंतराला शरण गेले. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. असा सुपुत्र गावी जन्माला येणं आणि आपलं सर्व असणारं आयुष्य फक्त भगवंतासाठी आणि आपल्या परापश्चंती मध्यामा आणि वैखरीतून भगवंताला समर्पित करणं फार मोठं धाडस लागतं. लोकांजवळ ज्ञान आहे पण लोकांना द्यावं वाटत नाही.
असं धरून बसते, बोलवलं नाही, पॉम्प्लेटला नाव नाही, आपल्याला बोलवलं नाही, जाणार नाही आपण. पण काही जागा अशा असतात की न बोलवता जावं, काही जागा अशा आहेत की तिथं बोलवलं तरच जावं, आणि काही जागा अशा आहेत की बोलवलं तरी जाऊ नये. विस्तार करत नाही त्याचा काही प्रश्नही नाही. महाराज हनुमंतरायाला म्हणतात शरण शरण हनुमंता. म्हणजे काय अधिकार आहे हनुमंतरायाचा? वास्तविक पाहता तुकोबारासारखे श्रेष्ठ भक्त, त्यांना काय भक्ती कशी करायची माहित नाही का? पण हनुमंतरायाने केलेली भक्ती श्रेष्ठ आहे म्हणून म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा. मग हनुमंतरायाने काय केलं तर आयुष्यभर फक्त प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं. श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम राम. या श्रीराम नावाच्या मध्ये इतकी गंमत आहे. नाथ महाराज रामाचं वर्णन करताना एका अभंगामध्ये म्हणतात श्रीराम नामे तारिले पाशा, श्रीराम नामे तारिले पाशा, श्रीराम नामे तारिले पाशा, श्रीराम नामे तारिले पाशा. नामाचे महिमान कोण जाणे, नामाचे महिमान कोण जाणे, उपराटे नामे तारिले नाव कायम त्यांच्या. काय ताकद हनुमंतरायाची अजून. ज्यावेळेस हनुमंतरायाला विचारलं हनुमंतराया देवाचं नाव तुम्ही सतत घेता प्रभू रामचंद्राचं, कुठे राम दाखवा, आणि छाती फाडून दाखव. श्रीराम हनुमंतरायाच्या हृदयामध्ये कुणाचा वास आहे तर हनुमंतरायाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्राचा वास. आता जर तरुण पोराच्या छात्या फाडल्या तर काय दिसल? फाडायच्या नाही आपल्याला, पण फाडलं तर काय दिसल? जे गुटके खातात त्या पुड्या, जे ओढतात ते धुराचे धोटक, आणि जे औषध टाकतात ती. मग रामाचं नाव यायचं कसं? रामाची जागा ती नाही, हनुमंतरायाने ती जागा आपल्या हृदयात दिली. म्हणून ही सगळी शक्ती ज्यावेळेस नाथांनी बघितली त्यावेळेस हनुमंतरायाच्या संदर्भाने नाथ महाराज म्हणतात योनी जन्मला मरकट. भागवतातली होई नाथांच्या. नाथ महाराज म्हणतात योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. आता आवाज छान झाला, असंच ठेवा. महाराज म्हणले योनी जन्मला मरकट. कशावर आठवली होई मला?
याती भदती नारी नर. दुसरीकडे जात नाही मी, बरोबर मुद्द्यावर होतो. याती म्हणजे काय? जात. तुम्ही जर हनुमंतरायाचं दर्शन घेत असताना नाथ महाराज म्हणले, जर तुमच्या असं लक्षात आले का रे हे तर माकड आहे, याचा जन्म कुठे? म्हणले माकडाच्या कुळात झाला. जर त्यांचं दर्शन घेताना तुम्हाला हनुमंतरायाची जात लक्षात आली तर तुमच्यासारखा पापिष्ट दुसरा कोणी नाही. विठ्ठल महाराजांनी दिलं प्रमाण. यारे यारे लहान थोर याती भदते नारी नर. नारी नर नाही, वानर सुद्धा. मग हे सगळं संतांनी ते केलं. कशासाठी बोलावलं आणि बोलवलं कसं? अभंगाच्या पहिल्या आव्हान म्हणजे एखादा पहलवान जेव्हा दंड थोपटून मांडी थोपटून त्याला आव्हान म्हणायचं. आणि आव्हान म्हणजे सर्व जनतेस कळविण्यात येते की आज प्रवीण महाराजांचं कीर्तन आहे, कीर्तनाला या. ते आव्हान झालं. यायचं असलं तर या, घरीच बसून झोपून ऐका. पण इथं आल्याचा आनंद वेगळा आहे. घरी बसून छान ऐकू येतो. लाऊडस्पीकर वाल्यांना एक सवय असते, इथले आवाज दाबते तो बाहेरचे मोकळे सोडते. बाहेर इतकं सुंदर कीर्तन ऐकू येतं घरी बसून. लोक म्हणते काय कीर्तन झालं, आणि इथल्या लोकांना ऐकूच जात नाही. अशी गंमत असते. इथं ते तसं करत नाही, पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला रोज अनुभव आहे. इथला आवाज मोकळाच काढायचा नाही, बाहेरच मोकळा ठेवायचा. मग लोक सकाळी आपण म्हणलं का याला होते जेवायला 60 आणि कीर्तनात 8. म्हणून पश्चिम महाराष्ट्रात हनुमान महाराज काय पद्धत झाली माहिती का सुरू? 7 ते 9 कीर्तन. अख्खं गाव 7 वाजता कीर्तनाला. कारण का शेतातून आले, नोकरून आले, बाहेरून आले, आणि तेव्हा म्हणला जेवायला. ती म्हणते कीर्तनात तिकडं नाही, कीर्तनात तिकडं. मी करणार नाही घरी. तोंड दाग चहा देते, पण जेवायला तिकडं. अख्खं गाव चूल बनवतं संध्याकाळी. म्हणून लोक नका का कीर्तनाला येणार, पण जेवायला तरी
म्हणून कीर्तनात गर्दी दिसते खूप मोठी. आणि कीर्तन झालं की महाराज जेव्हा तिथंच बसले जेवायला. म्हणून 7 ते 9 कीर्तन पुढच्या वर्षीपासून विचार करा. काय होईल, एक पंगत 2000ची तर ती देणारा 4000ला पडेल, पण सगळ्या गावाला जेवायला मिळेल ना. फायदा असा होईल की 365 दिवस या जीव घालतात आपल्याला, निदान 9 दिवस त्यांना आपण घालू ना. तेवढाच आशीर्वाद त्यांचा. विठ्ठला या सगळ्यांना बोलवतात, म्हणून संतांनी काय केलं, सगळ्यांना बोलवलं. या रे, आणि मग आले सगळे. मग आता काय म्हणले, या रे नाचू. हा, नाचायला सांगतात. आणि खरं म्हणजे ही जागा नाचायची, ही जागा उड्या मारायची. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळिया, सुख देईल विसावा. त्याच्या गावाला जाताना म्हणजे पंढरीला जाताना, पैठणला जाताना, आळंदीला जाताना, देहूला जाताना, सप्ताहामध्ये कीर्तनाला येताना, कीर्तनात आल्यानंतर आपण नाचलं पाहिजे. कारण ही जागा योग्य आहे. म्हणून जो कीर्तनात नाचतो तो खऱ्या अर्थाने नटतो. धन्य जगी ज्योती, वाटला. कृष्ण महाराजांकडे जेव्हा आम्ही बसलो, अहो सगळी साधारण 10वीच्या आतली मुलं, ज्यांचं वय आत्ताशी कुठं 15-16 वर्षात, सगळ्या शरांगेत आले दर्शन करून गेले. मी म्हणलो वा, हीच खरी फौज आहे तरुणांची. आणि समोर बसले सुद्धा पहा ना, सगळे तरुणच आहेत. मलाच मी म्हातारा वाटायला लागलो. पण तुम्हाला वाटत असेल मी दिसायला म्हातारा, पण माझं वय फक्त 27 वर्षाचं आहे काका. म्हणाल महाराज आताच मला तुम्ही म्हणले की तुमच्या मुलीचं लग्न झालंय, तीच 25 वर्षाची, मग तुम्हाला 2ऱ्या वर्षी मुलगी झाली का? माझं परमार्थातलं वय सांगितलं मी तुम्हाला. माणसानं परमार्थात नेहमी तरुण असावं. विठ्ठला जो परमार्थ आपण तरुणपणात सुरू करतो ना, ज्यावेळेस आपलं वय म्हातारा नाही म्हणायचं, वयस्कर होऊ आपण ज्यावेळेस, त्यावेळेस तो केलेला तरुणपणातला परमार्थ फुलतो, वाढतो, मोठा होतो. आणि इवलस लावलेलं रोप कुठं जातं? गगनावर जातं. इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. आणि मग त्याचा आनंद काय? महाराज म्हणले मोगरा फुला कणकीला लाटून ज्यावेळेस पुरी तयार केली जाते तेव्हा तिला फुगीरपणा नसतो, पण तेलात टाकल्यावर ती फुगते. त्याला म्हणतो आपण फुलली, है की नाही? तसं फुल फुलतं, फुललेलं दिसतं, पण फुलताना दिसतं का? नाही दिसत. तसं तुम्ही केलेला परमार्थ कधी दिसल? जर लहानपणी केला तर वयस्करपणा तो दिसल. आणि असा काही तो येईल बहराला
तुम्ही त्याचे कितीही फुलं तोडले, एक फुल तोडलं की दुसरं फुल तयार होईल आणि त्या फुलाचा सुगंध इतका असेल की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तो सुगंध शिल्लक राहील. महाराज विठ्ठला म्हणून महाराज सगळ्यांना आवाहन करतात, या रे, आणि या सगळे आले. मग काय करायचं? या रे नाचू. कुठं नाचायचं म्हणले? कसं नाचायचं? प्रेमानंद, प्रेमानं नाचायचं. आणि नाचताना काय म्हणायचं? मना छंद तुम्हाला लागला पाहिजे. महाराज म्हणले राम नामाच्या छंदी. तुम्हाला कशाचा छंद लागला पाहिजे? अनेक लोकांना मारुतीच्या मंदिरात बसून 52 पानाची पोथी आणि त्याचा नाद असतो वाचायची, त्याला छंद म्हणतात. बसतात लोक मस्तपैकी आणि ती 52 पानाची असते. असा छंद कामाचा आहे का? किंवा मग एखाद्या चावडीवर बसून अमका तसा तमका तसा, हा तसा तो तसा, एकमेकाच्या चहाड्या करण्याचा आणि एकमेकाच्या टिंगल टवाळ करण्याचा छंद. महाराज म्हणले हा छंद कामाचा नाही. तुम्हाला छंद काय लागला पाहिजे? दिनरजनी हाची धंदा गोविंदा हरी गोविंद महाराज म्हणले गोविंद गोविंद. मी 10:30 वाजता कीर्तन संपल या हिशोबाने चाललोय. हे मात्र काकड्यापर्यंत करायचं हिशोबाने. उद्या माझंच कीर्तन आहे. मला काय हरकत नाही काकड्यापर्यंत करायला. माझ्याकडे इतका माल आहे आणि सगळ्याचा सगळा माल तुकोबारायच्या कंपनीचा आहे. सगळ्याचा सगळा माल नाथ महाराजांच्या कंपनीचा आहे. माझ्याकडे भरपूर माल आहे, भरपूर. वैष्णवाचा माल खरा
तुरा वस्तुशी. आणि एकही गोष्ट एकही शब्द मी तुम्हाला संताच्या देवाच्या वचनाशिवाय दुसरी सांगणार नाही. मी बगलेतलं काही सांगणार नाही तुम्हाला. मी तुकोबारांच्या गाथ्यातलं, नाथांच्या भागवतातलं, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतलं आणि सगळ्यांच्या गाथ्यातलंच तुम्हाला मी बोलणार. देवाच्या आणि संताच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. विठ्ठल बाकीचे छंद लागण्यापेक्षा महाराज म्हणले राम नामाची छंदी. काय छंद लागला पाहिजे तर उठता बसता खेळता हसता बोलता चालता फक्त एकच आलं पाहिजे मुखातून हरी हरी म्हणा, राम म्हणा, गोविंद म्हणा, कृष्ण म्हणा, काही म्हणा. पण नाथांचा एक गोड अभंग आहे. नाथ महाराज म्हणले हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. नाथांचा जर हरिपाठ काढला तर नाथ महाराज सगळ्या अभंगामध्ये फक्त एकच गोष्ट सांगतात, भगवंताचं नामस्मरण करा. हरी हरी तुम्ही म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणा रे, हरी हरी तुम्ही म्हणा रे, हरी हरी तुम्ही म्हणा रे, हे देवाया गाणं हे देवाया बघा तुकोबारायचा अभंग आहे प्रमाण दिलेला. तेने माया जाळ तुटतील. आणि नाथांच्या अभंगामध्ये नाथ महाराज काय म्हणतात म्हणा श्रीराम जय राम. आणि पुढे म्हणतात भव सिंधू तारक नाम. देवाचं नाव घेतल्याचा फायदा काय रामाचा म्हणजे त्यात तुम्हाला छंद लागत. म्हणून कित्येक लोक मी आता बघितले की फक्त एकच शब्द बोलतात राम किंवा हरी. काही जरी आपण म्हणलं जेवायचं का हरी हरी, पाणी देऊ हरी हरी, त्यापेक्षा वेगळं काहीच बोलणार नाही. बाकी एकदा त्या शरीराला तिशी सवय लागली रे लागली, एकदा भगवंताचं नामस्मरण घ्यायची सवय लागली, उठल्या बरोबर कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुळे तू गोविंदम, प्रभाते कर दर्शन. दिवस सुरू झाला. आणि मग फक्त काय करायचं फक्त हरी 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 हरी. सगळ्या गोष्टी कशाने बोलायच्या तर हरी शब्दानेच बोलायच्या आणि शेवट करायचा हरीने. म्हणून नाथ महाराज म्हणले हरी बोला नाही तरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. अशी जर तुम्हाला सवय लागली तर एक दिवस असा येईल तुमचा तो मंत्र तुम्हाला सिद्ध होईल. आणि सिद्ध मंत्र झाला की तुम्हाला स्वतःला म्हणायची गरजच नाही, आपोआप तुमच्या आतून बाहेर येईल. कसा बाहेर येईल ज्ञानोबा हरिपाठात प्रमाण देतात. अजपा जपणे छंदे तेही मनाचा निर्धारू असे. आणि इथं म्हणतात मना लागलिया छंद तेथेही मनाचा निर्धारू. छंद एखाद्या गोष्टीचा लागला की माणसाला तीच गोष्ट करा वाटते. आणि माझे वडील नेहमी म्हणायचे छंद हाच आनंद. तुम्हाला आनंद कशातून मिळतो जो छंद तुमचा आहे. म्हणून माणसाला जीवनामध्ये एखादा छंद असला पाहिजे. माणूस कधीही म्हातारा होत नाही, कधीच म्हातारा होत नाही. जर तुम्हाला असं वाटतंय आपलं दुखतंय, आपल्याला त्रास होतोय, आपलं आता शरीर साथ देत नाही, तुम्ही तुमचा छंद जोपासा. तुम्हाला सुंदर बासरी वाजवता येते बासरी वाजा, तुम्हाला सुंदर मृदंग वाजवता येतो एकटाच घेऊन वाजवत बसा, तुम्हाला तबला वाजवतो एकटेच घेऊन वाजवत बसा, तुम्हाला पेटी वाजवता येते एकटेच घेऊन वाजवत बसा, तुम्हाला सुंदर भजन म्हणता येतं एकटेच भजन म्हणा टाळ घेऊन. बघा तुमचं दुखणं पळून जातं की नाही. हा लागलेला छंद आहे. आणि एकदा त्याची सवय लागली की तुम्हाला म्हणायची गरज नाही, आतून बाहेर येतो, आतूनच बाहेर येतं. अजपा जपण जप करायचे त्याचाच जप चालू राहतो. म्हणून महाराज म्हणले राम नामाची छंदे म्हणा श्रीराम. बरं हा शब्द इतका सोपा आहे म्हणाला. म्हणा बरं सगळे राम म्हणा लवकर नाही तर चमकून मरतान बर का. राम राम म्हणायला काय लागलं. राम म्हटलं की तोंड उघडलं. आणि तोंड उघडल्यावर काय झालं आपल्या शरीरात असणारे सगळे विकार बाहेर गेले. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, दंभ आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, इच्छा आहे, वासना आहे, अजून काय काय भरपूर मोठी यादी. पण या कदमात एवढे सांगता आली. मग वासनेनं भरलेलं हे सगळं शरीर राम म्हटलं की बाहेर गेलं. आणि मग म्हटलं काय झाली बाहेर गेलं जे आत येणार आहे तोंड बंद झालं. मग राम राम जर म्हटलं तर काय होईल सगळे विकार बाहेर जातील. आणि एक दिवस हे शरीर काय होईल राममय होईल.
राममय आहे की नाही. जसं सीता अशोकवनामध्ये बसलेली असताना ती फक्त प्रभू रामचंद्राचं स्मरण करत होती, म्हणून ती सुद्धा राममय झाली महाराज. असणारे सगळे झाड झुडप लता वेली पशु पक्षी एवढंच काय ज्यांच्या कानावर रामाचं नाव पडत होतं सीतेच्या मुखातलं ते सुद्धा राममय झाले. त्रिजटेसारखी असणारी ती राक्षसीन ती सुद्धा प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये वेडी झाली. आणि विभीषणासारखा असणारा रावणाचा भाऊ सुद्धा सगळ्या असणाऱ्या दुष्ट राक्षसांच्या वस्तीत असताना सुद्धा राम नावानं तरला गेला. राम नावामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून महाराजांचा अभंग मी तुम्हाला म्हणून दाखवला. श्रीराम नामे तारिले पाषाण. दगड तरतेत, हे दगड कशाने तरलेत? तारी ऐसे गड तारी ऐसे गड कमरेला बांधलेलं मी 10 वाजून 10 मिनिटं झाली. मला कळलं नाही 1 तास 5 मिनिटं कुठे गेली. आनंदाच्या गोष्टी अशाच असतात. माणसाला आनंद कसा निघून जातो कळत नाही. दुःखाचा एक एक क्षण मोजावा लागतो. म्हणून जे कळतं ते दुःख आणि जे कळत नाही तो आनंद. सगळ्या गोष्टीतून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर महाराज म्हणले भव सिंधू तारक नाम. का बरं असा शब्द वापरला असेल? कारण ज्यावेळेस आपला जन्म आईच्या उदरातून झाला, आपण आले कुठं सगळे? आपण जन्माला आलो म्हणजेच भवसागरात आलो. संसार म्हणजेच भवसागर. भवसागर म्हणजे काय? अहो भवसागर या शब्दाचा अर्थ ज्या समुद्रामध्ये तुम्ही आलात या समुद्रातून तुम्हाला पुन्हा तरायचा उपाय नाही. तुम्ही काय करणार? या समुद्रात बुडणार आणि आपण बुडणार म्हणून आपले हातपाय आपण पटपट पटपट मारणार. पाण्यात ज्याला हातपाय भरभर मारावे लागतात त्याला पोहता येत नसतं. आणि जो पाण्यात हातपाय न मारता किंवा सावकाश हातपाय मारतो तो पट्टीचा पोहणारा असतो. म्हणजे ज्याला पोहता येतं तो अजिबात हातपाय हलवित नाही आणि ज्याला पोहताच येत नाही तो घाबरतो हातपाय हलवतो. जितक्या जोरात त्याचे हातपाय हलतील तितक्या वेगात तो पाण्याच्या खाली बुडतून मरून जातो. म्हणून महाराज म्हणले या भवसागरात तुम्ही जन्माला आला म्हणजे भवसागरात आला. मग याच्यातून जर तुम्हाला तरुण जायचं असेल आणि पुन्हा जन्माला यायचं नसेल तर काय करायचं? म्हणजे म्हणा राम. मग अलीकडच्या काठावर राय आणि पलीकडच्या काठावर मय. र ला रकारात्मक शब्द आहे रा आणि पलीकडे म. मग रा पासून जर म मध्ये जायचं असेल म कडे जायचं असेल म्हणजे मध्ये काय आहे? पाणी आहे. आणि या पाण्यातून तुम्हाला पलीकडे जायचंय म्हणून तुम्हाला नावेची गरज आहे. नावेत बसून जाते ना, पोहता येत नाही ना आपल्याला, मग नावेत बसून जावं लागेल. मग तुम्हाला नाव कोणती घ्यावी लागेल? महाराज म्हणले भगवंताच्या नावाचीच तुम्हाला नाव करावी लागेल. विठ्ठल. ही भगवंताची नाव काय आहे? कोणतं नाव आहे? म्हणजे राम. म्हणा श्रीराम जय राम भव सिंधू तारक नाम. या समुद्रातून म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला कोण सोडविल? म्हणले फक्त राम सोडविल. आणि मग असं नाव घेताना काय काय होईल? तिसऱ्या चरणात
माय मांडल्यावर ढुल्लेच झाली, सगळ्यांची टाळ्या वाजल्या. इतके रममाण झाले की त्यांना आपण कीर्तनात बसलोय का प्रत्यक्ष स्वर्गात गेलो याचा अनुभव त्यांना यायला लागला. मला तर यायला लागला. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, काळ वेळ आहे की नाही, उत्पत्ती स्थिती आणि लय, हे 3 गोष्टी असतात. कीर्तन आहे, कीर्तन आहे, कीर्तन आहे, सुरू झालं, सुरू झालं, सुरू झालं, चालू आहे, चालू आहे, चालू आहे, पण संपर्क पण पाहिजे ना. तुम्ही सगळेजण गेल्या 8 दिवसाहून सकाळी 4-4:30ला उठत असाल. झोपायला जे कार्यकर्ते असतील सगळ्यांना रात्रीचे 1:30-2 वाजत असतील, आहे की नाही. म्हणजे सगळ्या गोष्टींची मर्यादा आपण पाळली पाहिजे. अजून 15 मिनिटं घड्याळाच्या हिशोबाने आहेत. तुमच्या हिशोबाने किती पाहिजे? तुम्ही बोलले नाही म्हणजेच काकड्यापर्यंत पाहिजे, कारण मूक ही गोष्ट संमतीची असते. मी येणार नाही काकड्यापर्यंत, कारण मी सकाळी एक कीर्तन केलंय. मला सकाळी उद्या पुन्हा 2 करायचे, पुन्हा मला प्रवास करायचा आहे खूप मोठा. सगळ्या वेळेची मर्यादा मी पाळणार आहे आणि बरोबर एक 15 मिनिटांमध्ये मी जय विठ्ठल करणार आहे. महाराज म्हणले, नाम स्मरता हे आवडी, काळ जाईल देशोधडी. भगवंताचं नामस्मरण करताना काय केलं पाहिजे? आवडीनं केलं पाहिजे, आवडीनं, आहे की नाही. भागवतातल्या ओळीमध्ये नाथ महाराज लिहितात, स्नेहे द्वेषे अथवा वैरे, शब्द लक्षात घ्या, स्नेहे द्वेषे अथवा वैरे दृढ ध्यान जेणे होय. तुम्ही देवाचं नाव घेताना स्नेहाने घ्या, द्वेषाने घ्या अथवा वैराने घ्या, त्याचा फायदा तुम्हाला होणारच. कसा? लहान मूल आहे, लहान मूल, आणि त्याला खोकला झालाय, इतका खोकला येतोय, उबळ आली की थांबतच नाही. डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरने तपासलं, म्हणले आई पोराच्या छातीत फार कफ झालाय, आणि कफ जर काढायचं असेल तर तुम्हाला याला कफ सिरप दिलं पाहिजे. मग कफ सिरप कडू असतं, खोकल्याचं औषध कडू असतं, फार कडू असतं, वास आला तर कडू वाटतं आपल्याला. म्हणा ते कडू औषध पाजणार कसं? माई काय करते, एक मधाचं टोपण किंवा मधाचा चमचा जवळ घेते आणि बाळाला मांडीवर झोपवते, आणि ते औषध चमच्यात टाकते दुसऱ्या, आणि पोराला चमचा दाखवते. ते चमचा पाहिलं वास आलं की नको 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 करतो, वेगळाकडे करतो. आई गोड गोड बोलते, नाक दाबते, नाक दाबले की तोंड उघडतो आणि चमचा तोंड दाबतो, आणि त्यांनी गटकन गिळलं की नाक सोडून देते. कारण का? मराठीत म्हणे, नाक दाबलं की तोंड उघडतो, आहे की नाही. तसं कीर्तनकारांनी तुम्हाला झाडलं की तुम्ही जागे राहता, आहे की नाही. काही जण सप्ताह संपला तरी वर्गणी देत नाही, कीर्तनकारांनी झाडलं पाहिजे. काही जण घरी बसून कीर्तन ऐकत आहेत, कीर्तनकारांनी झाडलं पाहिजे. काही जण कीर्तनात येऊन झोपत आहेत, कीर्तनकारांनी झाडलं पाहिजे. आवडतो लोकांना कीर्तनकारांनी झाडलं, आहे की नाही. तसं त्यांनी उघडलं तोंड की त्याच्या तोंडात औषध टाकते, ते औषध तिथं नाक उघडून नाकाचं बोट काढून टाकते, आणि मग पटकन त्याच्या तोंडात पुन्हा काय करते, मधाचा चमचा टाकते. आता ते कडू औषध पोटात गेलं, काय झाला परिणाम? तुम्ही औषध गोड बोलून पाजा किंवा इच्छा नसताना पाजा, औषध पोटात गेले की परिणाम काय झाला? रोग बरा झाला. तसं तुकोबाराय म्हणले, ब्रह्मरस घेई काढा, तेणे पिडा वारेल, तेणे पिडा काय करा? विठ्ठलाचं नाव घ्या. महाराज इथे म्हणतात, नाम स्मरता हे आवडी. आणि जो काळ वर तुमची वाट बघत बसलेला आहे, कधी मी याला उचलील. काळ काय आहे? महाराजांनी सांगितलंय, काळ बोका आहे, बोका. आणि तुम्हाला कधी उचलून घेऊन जाईल सांगता येत नाही. तुम्ही उंदीर तुम्ही बिळातून बाहेर पडले की त्यांनी झडप टाकलीच, आणि तुम्हाला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून ज्ञानोबा राय म्हणले, काळू न म्हणे हटू,
न म्हणे आवस दिवस पहाटू. काळ इतका निष्ठुर आहे, इतका कठोर आहे की तो अमावस्या पाहत नाही, दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, बाजार पाहत नाही, घर पाहत नाही. एक जण म्हणला आता मी बाजारात जाऊन येतो आणि त्यांनी 200 रुपये भाजीवाल्याला दिले आणि भाजी त्याने पिशवीत टाकली आणि पिशवीत भाजी टाकता टाकता तो त्याच्या अंगावर पडला. बाकीचे म्हणले काय झालं? म्हणले गेला. म्हणले कसं काय? बाजार होता का? बाजार होता, बाजारातच गेला. काळू न म्हणे हटू, न म्हणे आवस दिवस पहाटू. एक जण दवाखान्यात ऍडमिट होता, 2 महिने दवाखाना, बराच होईना. डॉक्टर म्हणले आता घरी घेऊन जा आणि सेवा करा म्हणले. ते घाबरलं पेशंट. ते म्हणला डॉक्टर इतके दिवस राहिलो बरा नाही झालो, निदान उद्याचे दिवस राहू द्या, परवा सोडा, माझी सुट्टी परवा करा. आता मरणात आहेच म्हणे मी, पण उद्याचे दिवस नका. डॉक्टर म्हणले उद्या काय? म्हणले उद्या ग्रहण आहे. डॉक्टर म्हणले माझ्या हातात नाही. घरी गेला ग्रहणातच गेला. काळू न म्हणे हाटू, न म्हणे आवस दिवस पहाटू. तो दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही. आपण म्हणतो ना रात्री आम्ही 2 जण जेवलो, मस्त फिरायला गेलो. कधी बिडी पेत नव्हता माणूस. मला म्हणला बिडी प्यायची इच्छा झाली, माझ्या खिशात हात घातला तर एकच निघली म्हणे आमच्या दोघात. अर्धी मी पेलो ना अर्धी तो पेला. घरी गेला, तो झोपला, मी झोपलो. मी उठलो, तो उठलाच नाही. आता उठला नाही का उठावला गेला नाही? तर त्याचं उत्तर आहे उठावला गेला नाही. मग उठवतो कोण? म्हणजे भगवंत उठवतो. मग महाराज म्हणले त्या भगवंताने जर तुम्हाला उठवा वाटत असेल तर नाम स्मरत आहे आवडी. त्याचं नाव घेताना कसं घ्या? आवडून घ्या. नाथांच्या हरिपाठातलं प्रमाण आहे. आवडीने काळ जाईल देशोधडी. देशोधडी जाईल, कुठं जाईल सांगताय म्हणून. देशाच्या बाहेर जाईल, धडीला लागल भगवंताचं नामस्मरण करा. म्हणा श्रीराम जय राम, भव सिंधू तारक नाम, जनार्दन माऊली भजन करा. भानुदास एकनाथ
ठेवतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. अतिशय उत्तम अशी साथ सर्व गायनाचार्यांनी दिली. सर्व गायन ज्यावेळेस तुकोबराय कीर्तन करायचे रोज टाळकऱ्यांचे आभार मानायचे बरं का. टाळकऱ्यांना म्हणायचे तुमच्यामुळे मला कीर्तन करता आलं. आज मला तसंच वाटतंय आपण सर्वांनी उत्तम साथ दिली म्हणून मला कीर्तन करता. उत्तम अशी साथ मृदंगवार महाराजांनी मला वाटतं 66 दिवशी कोण तुम्ही मला साथ दिली. शंकर महाराज गावची अतिशय उत्तम अशी साथ मृदंग. बघा या वयात जर मुलाची एवढी तयारी त्यावेळेस तो माझ्या वयाचा होईल त्यावेळेस कुठं असेल. हा छंद आहे. माझा परिचय जवळपास 5-7 वर्षापासून आहे. उत्तम अनेक कीर्तनामध्ये त्यांनी मला साथ दिली. इथं आल्यानंतर जेव्हा ते मला भेटले मी म्हणलं आपल्याला कीर्तन करायची गरजच नाही. प्रमाणात कीर्तन सुटलं आजचं मी बोललोच नाही. आणि ज्यावेळेस प्रमाणावर कीर्तन सुटतं त्यावेळेस सगळंच्या सगळं श्रेय गायनाचार्यांना जातं. आलं लक्षामध्ये. सुंदर अशी साथ उत्तम अशी साथ आपण दिली आणि फार सुंदर सप्ताह भारतवासी करतात. तर म्हणजे आज मला दुसऱ्या ठिकाणी परंपरेचं कीर्तन होतं. ते सगळे लोक नाराज झाले. म्हणजे बाबा आम्ही तुमच्यावर नाराज झालो. म्हणजे तुमचे वडील यायच्या 46 वर्ष झाली आणि तुम्ही परंपरा मोडता. तुम्हाला दंड द्यावा लागेल. म्हणलं कोणता घ्या, डावा घ्या नाही तर उजवा घ्या. त्यांना विनंती केली मी कृष्ण महाराजांना. म्हणलं एक कीर्तन उद्याचं करतो म्हणलं मी आजचं. ते म्हणजे अजिबात नाही, अजिबात नाही म्हणले. जरा अधिकारवाणीने बोलले अजिबात नाही. तुम्हाला यावर अगर दोन्ही कीर्तन करावं लागतील. शेवटी माणूस ज्यावेळेस अधिकाराने बोलतो त्या पाठीमागं प्रेम दडलेलं असतं. प्रेमाशिवाय माणूस बोलत नाही. तिरेत माणसाला आपण रागवतो का? नाही ना रागवत. काय संबंध त्याचा आपला? आपण रागवतो त्याच्यावर ज्याच्यावर आपलं प्रेम आहे. जोपर्यंत आपल्या रागवणारी माणसं आहेत, जोपर्यंत आपल्या पाठून हात फिरवणारी माणसं आहेत, जोपर्यंत आपल्यावर सगळं प्रेम करणारी माणसं आहेत, तोपर्यंत जगात एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं कौतुक शिल्लक आहे. ज्या दिवशी आपल्या पाठून हात फिरणारी माणसं, आपल्याला रागवणारी माणसं आपल्यात राहणार नाहीत त्या दिवशी आपलं कौतुक संपलं. म्हणून आई मेल्यानंतर आपलं कौतुक संपून जातं. दुसरी आई पुन्हा तयार करता येत नाही. लोक म्हणतात माय मरून मावशी वरून, पण मावशीचा सुद्धा स्वार्थ असतो. स्वार्थ न करता प्रेम करणार फक्त कोण आहे तर आई आहे महाराज. म्हणून संत आपली आई आहे. इथं आल्यानंतर जेव्हा मी तुमच्या समोर कीर्तनासाठी उभं राहिलो, मी कीर्तन केलंच नाही, सगळं रामानच करून घेतलं माझ्याकडे. काय सुंदर मूर्ती आहेत प्रभू रामचंद्राच्या. मी दर्शन घेत होतो, इकडे महाराजांनी विठोबा रखमाई केलं म्हणून मी आलो. पण 2 मिनिटं जर मी अजून उभं राहिला असतो तर प्रभू रामचंद्र बोलतेत का काय असं. इतक्या सुंदर बोलक्या मूर्ती आहेत, खूप सुंदर. आल्यानंतर आम्ही महाराजांच्या घरी फराळ केला आणि जे सात्विक पोटात गेलं ना ते सात्विक बाहेर आले आहे की नाही. पण काही काही लोक ते असं आणि काही काही असं असं खाते आणि मग तसंच बाहेर येतं का नाही. म्हणून तसं कुणी जर इथं बसलं असेल तर बाबा हो उद्या रामनवमी आहे, उपवास करा आणि बंद करा. त्याच्यापासून काही अडलं नाही. आपलं सात्विक अन्न खावं, सात्विक विचार डोक्यामध्ये घ्यावेत, भगवंताचं नामस्मरण करावं, रोज तुकोबारायच्या गाथ्यातले 2 अभंग वाचावेत, ज्ञानेश्वरीतल्या किमान 5 ओव्या रोज वाचाव्यात, नाथांच्या भागवतातल्या 2 ओव्या रोज वाचाव्यात. आणि महिन्याभरानंतर मला सांगावं तुम्हाला काय वाटतं. आपल्यातला झालेला बदल आपल्याला जाणवतो आणि आपले विचार सात्विक व्हावे भाऊ आपोआप. म्हणून पुन्हा एकदा सर्व असणाऱ्या या प्रभू रामचंद्राच्या उत्सवाच्या निमित्तानं जो सप्ताह या ठिकाणी केला जातो, या कमिटीचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष असणारे सगळे सदस्य, गावातल्या ग्रामपंचायती असणारे सरपंच उपसरपंच सगळे सदस्य आणि या सप्ताह कमिटीला सहकार्य करणारे सगळेच्या सगळे तरुण मंडळ, भजनी मंडळ सगळ्यांच्या चरणावर दंडवत प्रणाम करतो. उपस्थित असणाऱ्या सगळ्या स्त्रिया, श्रोतृवर्ग, पितृवर्ग, मातृवर्ग, अधिकारी वर्ग, काका असतील, पोपळघट परिवार असेल, सगळे दोघे तिघे बंधू असतील, त्यांनी मला फार आनंदाने सांगितलं. म्हणले आमचं एकत्र कुटुंब पद्धती हे सांगायला सुद्धा ताकद लागते, कारण ते एकत्र राहतात. आजकाल एकत्र राहता येत नाही, लोक पटकन वेगळे होतात आणि वेगळे झाल्यानंतर बाकीचे लोक त्याचा फायदा. पण एकत्र राहिल्याची ताकद काय असते हा अनुभव आपण सगळे घेता. म्हणून कृष्णा महाराज असतील, आपण सगळेजण असतील, त्यांचा सगळा परिवार असेल, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी सिस्टीम दिली त्यालाही धन्यवाद देतो. मार्तंड महाराज आणि त्यांच्यासोबत आपण सगळेजण नाथ महाराजांच्या दिंडीला पालखीला येत असता, उत्सवाला येत असता. दरवर्षी तुमच्यामध्ये 2-2, 4-4 जणांची वाढ होऊ द्या. प्रत्येकाने नाथांच्या दर्शनाला येत जा आणि तिथं आल्यानंतर माझी भेट घेत जा. मी तुम्हाला दरवेळेस सांगतो, काही जण आले असतील, काही अजून आले नसतील. नाथांच्या राहत्या वाड्यात जिथं देवानं पाणी भरलंय
त्या रांजणापाशी आलात की माझ्या घरी आलात. माझं घरच मंदिरात आहे. ज्यांना ज्यांना आले त्यांना माहिती आहे, जे नाही आले त्यांनी माहिती करून घ्या, नाथांचं दर्शन करा, माझ्याकडे या ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. ज्यांनी अतिशय उत्तम अशी शूटिंग केली सगळे ते मला शेअर करतील अशी अपेक्षा करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. अतिशय गोड चाल भैरवीचे आपण दोघं तिघ जण उत्कृष्ट म्हणा आणि कीर्तनाची सेवा आटोप म्हणा.
सद्गुरु एकनाथ महाराज की जय।